धण्याच्या पावडरला कलर चांगला येतो, अगदी बाजारातल्यासारखी दिसते. आणि बारीक व्हावी म्हणून याच्यात थोडंसं एक अर्धी पळी तेल घालून घ्यायले प्रत्येक भांड्याच्या वेळेस. पहा, तुम्ही बघू शकताय कलर अगदी बाजारातल्या धणे पूडसारखा आलेला आहे आपला. मस्त बारीक करून घ्यायची, जेवढी बारीक करता येईल तेवढी. तुम्ही ही बाहेर गिरणीला दळून आणली तरी चालते. अगदी बाजारातल्यासारखी तयार झालेली आहे आपली ही धण्याची पावडर. आपल्या वेगवेगळ्या भाज्यांसाठी ही रोजच्या आपण मसाले डब्यात भरून ठेवू शकता. याला तर मी आता चाळणीनं छान चाळून घेणार आहे, जेणेकरून जे मोठे मोठे वगैरे राहिलेले आहेत त्याला आपण एकदा परत मिक्सरला फिरवून घेऊन जेवढं शक्य होईल तेवढं बारीक करून घेणार आहोत. हे पहा, चाळल्यानंतर अगदी बाजारातल्यासारखी ही तुम्हाला दिसत असेल. आता जे पाठीमागं